त्यासाठी शासनाच्या निरनिराळ्या प्रकारच्या योजना आहेत. त्या योजना अशा आहेत की निरनिराळ्या प्रकारची हॉस्टेल आहेत, वसतिगृह आहे, पण तिथंपर्यंत आपण पोचू शकत नाही की फ्री ऑफ चार्जमध्ये पहिलीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत फ्री ऑफ चार्जमध्ये वसतिगृहामध्ये प्रवेश मिळतो. अध्यक्षीय भाषण संग्रामदादांनी करावं असे मी त्यांना लोकांचं मनपरिवर्तन व्हावं किंवा लोकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे स्थावर हे व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही जे अभियान राबवतोय त्याचे नेते माननीय संग्राम नाना ते पुढे वाढीव करत असताना मग काका कालेलकर आयोग आला आणि तो आयोगाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना हे आरक्षण मिळते. आणि याच्यामध्ये जर वाटामारी होत असेल तर निश्चितपणे आपली हेळसांड होताना दिसून येते. आता यावरती अधिकचं मी न बोलता मान्यवर बोलणार आहेत, नाना बोलतील, अण्णा बोलतील, याच्यावरती अधिक स्पष्टपणे आपल्याला चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. त्या गावातील लोकांना गोळा करून समाजाच्या बाबतीत प्रबोधन करतोय. समाजाला जागा करायचं काम आपल्या हातून होतंय. मी ठरवून टाकलं, मी गेले 5 वर्ष झालं कुठल्याच राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली नाही. माझ्या सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांवर संबंध आहेत, पण मी कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा हातात घेतलेला नाही. कारण तुम्हाला जर न्याय द्यायचा असेल, समाजाला जर न्याय द्यायचा असेल, ओबीसीला पुढे घेऊन जायचं असेल, त्या 375 जातीला जर एकत्र करायचं असेल तर कोणाला तरी हा त्याग करावा लागणार होता. तो त्याग करायची जबाबदारी आता सगळ्यांनी मिळून ह्या आमच्या ओबीसी संघटनेने सगळ्यांनी मिळून माझ्या खांद्यावर टाकली की तुम्ही ही संघटना चळवळ चालवू शकताय, तुम्हीच आता ही चळवळ चालवा, तुम्हीच हा समाज पुढे घेऊन जावा. तुम्ही ज्या विश्वासाने माझ्या खांद्यावर ही पताका दिली, पण ही पताका मी समर्थपणे आजपर्यंत पिळल्या आणि ह्याच्या पुढच्याही काळात मी 100% पताका 100% पिलीन. जोपर्यंत माझा समाजाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत आपल्या ह्या घटकांना जोपर्यंत मुख्य प्रवाहात याला संधी मिळत नाही, तोपर्यंत मी व्रत सोडणार नाही. मला तर त्यांना आता कुठंतरी वाटतं की बाबा ओबीसीचा चेहरा आता हा माणूस व्हायला लागला आहे आणि हा माणूस जर एखाद्या बाबतीत ओबीसीच्या बाबतीत काय बोलला तर 2-5 हजार मतं का असं ना आपण आपल्या शब्दावर बदलू शकतात एवढी ताकद आपली तयार झाली आहे. पण मी तुम्हाला 100% ग्वाही देतो, मी कुठल्या भूलतापाला बळी पडणार नाही. जोपर्यंत माझा समाज जोपर्यंत एका मुख्य प्रवाह येत नाही किंवा समाज माझा सुधारत नाही तोपर्यंत मी ह्या गोष्टीला शिवणार सुद्धा नाही. कारण शेवटी कोणाला तरी ह्या गोष्टी कराव्या लागतील, बरोबर का? कारण आता प्रत्येकानं जर राजकारण करायचं म्हटलं तर मग समाजाला पुढं घेऊन जायचं. आज तुम्ही बघताय आज किती परिस्थिती वाईट आहे. एक तर आपल्याला आरक्षण मिळालं 1994 साली. 1994 साली आपलं आरक्षण मिळालं, आपण नुसतं तेवढ्याच पाडा वाचतोय कुठलं सुटलं. 1994 साली आपलं आरक्षण मिळालं, 1994 साली आपलं आरक्षण मिळालं. अरे पण हे 1994 साल म्हणजे 2000 वर्षानंतर मिळालं आपल्याला आरक्षण. तुम्ही कधी हा विचार केला का? 1994 म्हणजे 2000 साल म्हणजे किती? 2000 वर्षांनी आपल्याला आरक्षण मिळालं. म्हणजे इसवी पूर्व इसवी या काळात म्हणजे आपण जवळजवळ 5000 वर्ष आपला या सामाजिक आर्थिक गोष्टी दाबला गेला आणि आपल्याला 1994 साल उजाडलं गेलं की बाबा आपल्याला ह्या कुठंतरी राजकीय सामाजिक शैक्षणिक नोकरीत आरक्षण मिळायला लागलं. त्यासाठी 1994 साल उजाडलं. म्हणजे जवळजवळ आपल्या समाजानं 2-5 हजार वर्षाचा जो मागचा जो इतिहास आहे आपला बॅकलॉग आहे प्रचंड त्रास सोसला आणि त्रास सोसल्यानंतर आपल्याला जवळजवळ 1994 साली आपल्याला आरक्षण मिळालं. म्हणजे 1994 साली ते आता 2024 मध्ये जवळजवळ 30 वर्षात जी काही आपली प्रगती झाली समाजाची त्या 30 वर्षात झाली. महाराष्ट्रातल्या कुठल्याच ग्रामपंचायतीत कुठल्याच व्यवस्थेत सामाजिक व्यवस्थेत आपल्याला विचारात घेतलं तरच निर्णय होतो अशी परिस्थिती आज सुद्धा नाही. बरं आता विचार करा आकड्याचा 100 मधली 60 माणसं ओबीसी, बरोबर का? 375 जाते आपल्यात आणि हिथंच फसगत झाली. आपल्या सगळ्यात मोठी चूक काय आपली अडचण काय माहिती आहे का? तर आपण समजा धरून चाला तुम्ही आता कुठं उभा राहिला ग्रामपंचायतीला उभा राहिला ओबीसी मधून उभा राहिला म्हणजे आपल्याला सांगून ठेवले आंबेडकरांनी की ओबीसी समाज म्हणून तुम्ही जोपर्यंत एक येत नाही तोपर्यंत तुमची आमची ताकद वाढत नाही. मला सांगा ह्या तुमच्या वाड्यात 300 मतदान जर तुमच्या समाजाचं असेल, गावात बाकीच्या ओबीसी समाजात मिळून जर गावात 50-60% मतदान ओबीसी समाजाचं असेल तर ओबीसी समाज ठरवेल ना कोण सरपंच, कोण उपसरपंच, कोण पंचायत समिती सदस्य, सभापती, अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य
आपण ठरू शकतो ना, पण ही ताकद हा विचार आपल्याला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण या गोष्टी करू शकत नाही. म्हणून येणारा माझा अजेंडाच तेव्हा आहे की तुम्ही आम्ही सगळी समाज आपण ओबीसी म्हणून एकत्र येऊया. जोपर्यंत आपली जात ओबीसी होत नाही मग आपण तर 60% आहे, मग का सरपंच त्यांचा असला तर आपण उपसरपंच आपला होत नाही, का पंचायत समिती सभापती त्यांचा असल्यानंतर आपला उपसभापती होत नाही, का जिल्हा परिषद अध्यक्ष ते असल्यानंतर आपला उपाध्यक्ष होत नाही. सत्तेतला 50% वाटा घेतल्याशिवाय राहायचं नाही. ह्याच्या पुढच्या काळात लक्षात ठेवा. 2024 मध्ये जे येणाऱ्या ज्या काही निवडणुका होतील भविष्यात, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत असू द्या, सत्तेतला 50% वाटा हा ओबीसीने मिळालाच पाहिजे आणि हाच अजेंडा घेऊन मी जिल्ह्यावर फिरतो. लक्षात घ्या. आणि तुम्हाला ही परिस्थिती बदललेली दिसेल. लक्षात घ्या. मी आता मागच्या ह्या ग्रामपंचायतीची निवडणुकीवेळी एक ट्रायल म्हणून मी एक मागणी केली तालुक्यात. 24 ग्रामपंचायतीमध्ये ओपन आरक्षण पडलो सध्या आपल्या खानापूर मतदारसंघात, आणि आपल्या ओव्हरऑल जिल्ह्यात जवळजवळ 80 ठिकाणी आपले 120 ठिकाणी ओपन आरक्षण होतं. मी मागणी केली, ती बातमी पेपरला आली, सोशल मीडियाला आली, प्रिंट मीडियाला आली, यूट्यूब चॅनलला बातमी आली. मी एक मागणी केली की सरपंच तुमचा, तिथं उपसरपंच आमचा. तुम्हाला पटणार नाही, त्यावेळी आपला ओबीसी एवढा जागृत नव्हता बाबा. आपला ओबीसी समाज त्यावेळी एवढा जागृत नव्हता, तरी बी 24 पैकी 14 ठिकाणी उपसरपंच आपले झाले.